जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। चिरले वाळाग्रते हि प्रकाशी परीतो दाखविना वस्तुसी। ते जयाचे साधकांसी प्राप्त होये श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या संत स्तवनाच्या चिंतनामध्ये मन चिंतनशील व्हावं, मन एकाग्र व्हावं, मनाला अखंडपणानं अपूर्णतेची जाणीव सतत होत असते। पहा, का बरं मन नेहमी अस्वस्थ असतं? का बरं मन अशा प्रकारानं नको त्या विचारांच्या मध्ये नको तेवढा वेळ त्या ठिकाणी देत असतं? का बरं मन नेहमी माझा विचार सोडून दुसऱ्याचा का बरं करत असेल? दुसऱ्याचा विचार करण्यानं माझा विचार करण्यात मला एक आयुष्य कमी पडेल बाबा, एक आयुष्य सुद्धा पुरणार नाही। तर तू तुझा विचार सोडून बाकीच्या विचारांच्या मध्ये कशाला पडतोस रे? बाकीच्यांचं प्रारब्ध आणि तुझं प्रारब्ध एक कसं असेल? तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुला असं वाटतं असं व्हावं, असं असावं, इतपत ठीक आहे ना, पण हे असंच असलं पाहिजे हा अट्टहासच तुझ्या दुःखाचं कारण असतं बाबा। आणि ते दुःखाचं कारण नेहमी आम्ही रोज आमच्या जीवनामध्ये अखंडपणाने चाललेलं असतं। संतापलेला असतो, चिडलेला असतो, वैतागलेला असतो। अशाच वेळेला तो पोटामध्ये अन्न ढकलत असतो, आतमध्ये ढकलत असतो। मुद्दामच शब्द वापरतोय मी, कारण ज्या विचारांच्या मध्ये तुम्ही अन्न ग्रहण करता, ज्या विचारांच्या मध्ये तुम्ही अन्न ग्रहण करत असता, त्या विचारांचा प्रभाव आणि तेच विचार त्या अन्नाच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करत असतात। हे आपण नेहमीसाठी लक्षात ठेवा। तुम्ही म्हणून खाण्यासाठी काही मर्यादा दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी का खायचं नाही? उभा राहून खातोय, उभा राहून खाल्ल्यानं काय त्याचे दुष्परिणाम आहेत एकदा जाणून माहिती तर करून घे। पावित्र्य, शुद्धता ही समजावून तरी एकदा कधीतरी घेशील की नाही? शुद्धता आणि पावित्र्याची टिंगल टवाळी करण्यामध्ये आयुष्य निघून जातं तुझं, पण जेव्हा त्याचे अनुभव तू भोगायला लागतोस ना, तेव्हा तुला कळतं की शुद्धता आणि पावित्र्य कशासाठी आहे। 16 ओळा हा विषय या ठिकाणी आपला नाही, तो बाजूला पण ठेवू, पण 16 ओळ्यामध्ये राहण्या पाठीमागच्या संकल्पना कधी करून समजावून घेणार आहेस? या जन्मी का पुढच्या? या जन्मामध्ये समजावून घ्यावे लागतील तुला। अंगामध्ये आपण जे वस्त्र धारण केलेलं असतं ना, जे कपडे धारण केलेले असतात ना, ते त्याच्यावरती सुद्धा आपल्या विचारांची धूळ त्याच्यावरती बसलेली असते। ही जाणीव आहे मला नसते बरं का। काही काही क्षेत्रावरती पूर्वीच्या काळी असं आपण म्हणूया आता की अंगातले कपडे काढून, शर्ट वगैरे काढून भोजनाला बसण्याच्या प्रथा होत्या। आजही काही ठिकाणी असतील, मला माहित नाही, पण आजही त्या ठिकाणी आहेत। मग अशा ठिकाणी लोक विचारतात का बरं असं बसायचं? अंगामध्ये कपडे, शर्ट बनियन काढून मग जेवायला बसावं आहे। काही काही ठिकाणी प्रथा आजही आहेत त्या। का? त्याच्या पाठीमागची भूमिका समजावून घ्यावी, त्याच्या पाठीमागचं शास्त्र समजावून घ्यावं, त्याच्या पाठीमागचं ज्ञान करून घ्यावं। का? ते जे वस्त्र, जे काही आपण अंगामध्ये घातलेलं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा विचारांची धूळ त्याच्यावर बसलेली असते, ती जरा बाजूला ठेवावी। अपवित्र आणि अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव आमच्या वस्त्रामध्ये सुद्धा असतो, तोही त्याच्यासाठी ती बाजूला ठेवावीत। इतकी सूक्ष्मता आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि ती पावित्र्याची भावना समजावून घेतली पाहिजे। 16 ओळं किंवा पावित्र्य, शुद्धता या गोष्टी समजावून घ्यायच्यात। कुठे खायचं, कोणाच्या हातचं खायचं, कसं खायचं, काय नाही, हे संस्कृतीनं आमच्या शास्त्राने जे सांगितलेलं आहे हे काही चुकीचं सांगितलेलं नाही आहे। आम्ही समजावून घेण्यामध्ये आमच्याकडून ती चूक होते।
आम्ही समजावून घेताना जर ते व्यवस्थित समजावून घेतली तर शास्त्राने सांगितलेलं आज विज्ञानाच्या जरी आपण माध्यमातून त्याची पडताळणी करायची ठरवली ना तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की हे विज्ञान आम्हाला हेच सांगत असतं की शुद्धता आणि पावित्र्य. बाबा रे नुसती वरवरच्या याच्यावरती तू करू नकोस. शुद्धता आणि पावित्र्य हे सुद्धा तुझं एक मालिन्य तुला त्रास देत असतं. म्हणून चिरले वाळाग्र तेही प्रकाशी समर्थ म्हणाले. किती सूक्ष्म अशा प्रकारचा दृष्टांत समर्थाने द्यावा पहा की आपल्या डोक्यावरती केस आहे आणि ते केस जरी कापला म्हणाले, चिरले वाळाग्र म्हणजे डोक्यावरचा केस जरी कापला तरी सुद्धा ते टोकही या यंत्राच्या माध्यमातून दिसू शकतं. म्हणजे कवीची कल्पना कुठपर्यंत जाऊन पोहोचते पहा, आपल्या कल्पनेच्या पलीकडे. म्हणजे आता डोक्याचा केस सुद्धा त्या प्रकाशामध्ये पाहायला मिळतो, त्याचं ज्ञान होतं. पण समर्थ म्हणाले अशा प्रकाराने तो प्रकाश मात्र ब्रह्म दाखवू शकत नाही. इतका दृष्टांत आहे हा. शेवटी दृष्टांत ती तुका एक देशी देणे घडे कळायासे. कळेपर्यंत तो ताणायचा असतो, कळल्यानंतर ताणायचा नसतो, तो तुटतो मग नंतर. आता त्याच्या खूप आपण मागे लागायचं नाही, पण समजावून घेण्यासाठी, त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी, ते आत्मसात करण्यासाठी याची गरज असते. म्हणून आपण हा दृष्टांत पाहायचा. इतकी सूक्ष्मता जर आपल्याला या प्रकाशामधून जाणून घेता येऊ शकते किंवा ज्ञान होऊ शकतं, पण तो प्रकाश आणि ते माध्यम आपल्याला ब्रह्मतत्व दाखवू शकत नाही. हे याच्या पाठीमागचं खरं तत्व आहे आणि ते समजावून घ्यावं, त्याच्यामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करावा. आणि तेच समर्थांचं सांगणं या संत स्तवनाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.